हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही आनंदी, मस्त आणि स्वस्थ असाल. देव तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि तो सदैव तुमच्या पाठीशी असू देत. आणि आता 2025मधला हा पहिला व्हिडिओ मी शेअर करते आणि विचार केला की काहीतरी स्वीट डिश बनवूया आपण आणि त्याने सुरुवात करूया. सो आता मस्त थंडीचे दिवस आहेत. मी ह्याच्या आधीही गाजर हलव्याची रेसिपी शेअर केलेली आहे, पण पुन्हा एकदा थोड्या वेगळ्या पद्धतीने शेअर करते आहे. सो चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. सो मी गाजर रात्रीच स्वच्छ धुवून ठेवले होते आणि सकाळी त्याच्यावरचे साल काढून किसून घेतलेले आहेत. आणि आता एक कढई ठेवली आहे मी आणि आजचा जो हलवा आहे तो प्युअर तुपात करते आहे मी. आता बऱ्याच वेळेला असं होतं की माझी मम्मी तुपातलं कुठला पदार्थ खात नाही, त्याच्यामुळे मी ऑइलमध्ये बनवते. तिचा कुठलाही पदार्थ असेल ते आम्ही काढून घेतो तिला जेवढं लागेल आणि मग त्याच्यावरनं तूप मिक्स करतो. पण त्याची टेस्ट थोडी वेगळी लागते, पण ठीक आहे, म्हणजे घरात जसे तुमच्या मेंबर्स असतात त्या पद्धतीने तुम्हाला करावं लागतं. सो आज मम्मी नाही आहे, सो मी एकदम तूप घालून हलवा करते आहे गाजराचा. सो तुम्ही बघू शकताय एकदम. आणि थंडीच्या दिवसात ना हे असे पदार्थ खाल्ले पाहिजेत. ते छान पण असतात, हेल्दी, आणि ठीक आहे, कधीतरी तुम्ही खाऊच शकता. आणि हे प्युअर तूप आहे, तेल नाही आहे. सो आता आपण हे बघूया. तूप घातलेलं आहे मी. थोडंसं हे गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जे किसून ठेवलेले गाजर आहेत ते घालून थोडं परतवून घ्यायचं. म्हणजे थोड्या वेळाने बघायचं आणि छान मस्त परतवून घ्या. थंडीच्या दिवसात इतके सुंदर गाजर येत आहेत ना, मग त्याचं टेस्ट पण छान आहे आणि अगदी रेड आणि लुसलुशीत इतके पाणीदार गाजर आहेत ना, आणि खूप गोड आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात साखरही थोडी एवढी टाकावी लागत नाही. जसं ते उन्हाळ्यात वगैरे गाजर मिळतात ना, ते एकदम थोडेसे कोरडे लागतात. आत्ताचे गाजर हिवाळ्यातले खूप छान, खूप मस्त आहेत. आणि आय नो, मला माहिती आहे सगळेजण गाजराचा हलवा करतात, पण आणि माझ्यापेक्षा बेटरही करत असतील, पण मी ज्या पद्धतीने गाजरचा हलवा बनवते तो तुमच्यासोबत शेअर करते आहे मी. आता हे आपण छान थोडा वेळ थांबून हे परतून घ्यायचं व्यवस्थित. त्याला जे गाजराचा किस आहे तो छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. काही लोक डायरेक्टली कुकरला पण लावतात. म्हणजे मी आता बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं आहे की गाजराची काप करतात. जर जास्त प्रमाणात हलवा बनवायचा असेल तर गाजराचे काप करतात आणि डायरेक्ट शिट्ट्या काढून घेतात. बट मला असं वाटतं की जो आपण गाजर किसून हलवा करतो ना, त्याच्या टेस्टमध्ये आणि जो आपण कुकरमध्ये डायरेक्ट बॉईल करायला ठेवतो ना गाजराचे काप, त्या दोन्ही टेस्टमध्ये खूप फरक पडतो. असं मी ऐकलं होतं की जे आपण भाजी कट करतो त्याचा साईज ह्यानी पण खूप फरक पडतो भाजीच्या टेस्टवर, टेक्स्चरमध्ये. सो तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा. ऑफकोर्स खूप लोक गाजर किसूनच करतात. आणि हे जे मी आता मिक्स करते आहे हे घरी बनवलेला खवा आहे. ॲक्च्युली माझ्याकडे दूध होतं आणि दूध मी कंटिन्युअसली 4-5 दिवस नुसतं गरम करत होते. त्याची साय वगैरे काही काढलेली नव्हती. सो ते आटून त्याचा खवा जसा बनवतो ना आपण, सो ते ॲटोमॅटिकली ऑरेंज कलरमध्ये होतं. इतकं तुम्हाला आता क्लिअरली नाही दिसणार, कारण की
ऑलरेडी गाजर जे आहे ते रेड आणि ऑरेंज कलरमध्ये आहेत आणि हे ड्रायफ्रूट्सचे काप करून घेतले होते मी अगदी पावडर करून घेत नाही, मी काप करून घेते त्याचे, म्हणजे ते खातानाही छान लागतात. आणि मी आत्ता ह्याच्यामध्ये घातलं आहे की ते थोडेसे शिजतील. पण काही लोक, जर तुम्हाला आवडत असेल तर ड्रायफ्रूट्स जे आहेत ते तुम्ही जेव्हा आपण तूप घातलं होतं स्टार्टिंगला तेव्हा पण तुम्ही फ्राय करून घेऊ शकता त्याच्यामध्ये, त्याचंही टेस्ट छान लागतं. पण पर्सनली मला आवडत नाही ते, त्याच्यामुळे मी तेव्हा फ्राय करून नाही घेतलं आहे. आणि याचंही टेस्ट अप्रतिम लागतं, तुम्ही करून बघू शकता असं, तर नक्की ट्राय करा. हा होममेड खवा बनला होता, मी ह्याच्यामध्ये साखर वगैरे नव्हती घातलेली, फक्त ते दूध आटवून ऑरेंज कलरचं झालं होतं, केसरी असतं ना बदामी कलरचं, तसं झालं होतं. सो मी विचार केला की मी गाजराचा हलवा करणार आहे तर त्याच्यामध्ये ते टाकते. आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा, इतकं अप्रतिम झाला होता ना हा टेस्टला, खूप छान झाला होता. आणि आता ह्याच्यामध्ये मी साखर घालते आहे आणि साखर तुमच्या अंदाजाप्रमाणे घाला, तुम्ही जेवढं गोड खात असाल कमी जास्त प्रमाणात त्या प्रमाणात तुम्ही करू शकता. ॲक्च्युली हे जो खवा बनला होता ना दुधाचा तो पण गोड आहे आणि साखर मी मोजून घातली नाही आहे, पण साधारण 1 वाटी वगैरे साखर असेल जी मी घातली आहे ह्याच्यामध्ये हलव्यामध्ये. आणि गाजर तर तसे जास्तच होते, पण थोडं म्हणजे जसं लागेल तसं घालत होते मी. आधी मी टेस्ट करून बघितलं, थोडा गोड कमी वाटत होता, तसंही मला गोड प्रचंड आवडतं, त्याच्यामुळे मी थोडासा गोडच बनवला होता हा. पण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि आता तुम्ही बघू शकता कढईच्या कडेने तूप सुटायला सुरुवात झाली आहे, म्हणजे आपला हलवा रेडी झालेला आहे. 5 मिनटं ह्याला आता शिजवून घेऊया, थोडा वेळ शिजू देत आणि मग आपला हलवा खाण्यासाठी एकदम तयार असेल. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. मी आशा करते की तुम्हाला नक्की आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्टे ट्यून. थँक्यू सो मच की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे. आणि thank you so much and sending lots and lots of love to you. आणि एन्जॉय करा. सी यू टिल देन, बाय. भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. टिल देन बाय, टेक केअर.